स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम. CJPच्या प्रतिनिधींना खासदारांना भेटण्याची परवानगी द्या, वांगचुक यांची मागणी. दिल्लीत संसद भवन परिसरात CJPचं आंदोलन. पोलिसांकडून लाठीचार्ज, आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. CJPचं शिष्टमंडळ आणि JP नड्डांची चर्चा. नड्डांकडून आंदोलनकर्त्यांना सहकार्य करण्याची विनंती, तर प्रधान यांचा राजीनामा घ्या. ठोस आश्वासन न मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची CJPची भूमिका. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शहांमध्ये चर्चा. आंदोलनावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. आंदोलकांवर लाठीचार्ज करणं लोकशाही विरोधी. पंतप्रधानांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा, राहुल गांधींची मागणी. आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर आदित्य ठाकरे, रोहित पवारांची सरकारवर टीका. लोकशाही असणाऱ्या देशात क्रूर कारवाई, ठाकरेंचा हल्लाबोल. तर इंग्रजांनाही लाजवणारं निष्ठुर सरकार, रोहित पवारांचं शरसंधान. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राज्यात पडसाद. मुंबईसह पुण्यात देखील वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन. दादरमध्ये 300 अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. पेपरफुटी प्रकरणी पुन्हा लातूरमध्ये चौकशी. केमिस्ट्रीचे आणखी 2 प्राध्यापक CBIच्या रडारवर. आर्थिक व्यवहारांच्या साखळीची तपासणी करणार. पुणे व्यावसायिक आत्महत्या प्रकरणात दंगेकरांची अटकपूर्व जामिनाची सुनावणी पुढे ढकलली. पोलिसांनी म्हणणं न मांडल्यामुळे आजची सुनावणी 22 जुलैला. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात आज बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे नवी दिल्लीतून. दिल्लीच्या जंतर मंतरवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी CJPचं सुरू असलेलं आंदोलन आज संसदेपर्यंत पोहोचलं होतं. आपल्या मागण्यांसाठी CJP चांगलीच आक्रमक झाली आहे. आंदोलकांनी संसदेच्या दिशेनं कूच करताच या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. यामुळे आंदोलन पेटलं. यात अनेक जण जखमी झालेत. सकाळपासून आतापर्यंत काय काय घडलं जाणून घेऊयात. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पेटलं. आंदोलकांचा संसदेत घुसण्याचा प्रयत्न. पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा. आजचा दिवस उजाडला तो कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने. कालपर्यंत उपोषणापर्यंतच मर्यादित असलेल्या आंदोलनाने आज उग्र रूप धारण केलं. कारण परवा वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केल्यावर संतापाची लाट उसळली. त्यानंतर अभिजित दिपकेने उपोषणाची हाक दिली. पण आज सकाळी दिल्लीतल्या जंतर मंतरवर असलेल्या आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी सरकारने प्रयत्न केल्याचा आरोप होतोय. आणि नेमका तणाव यानंतर वाढला. आधी तर अभिजित दिपकेला ताब्यात घेण्यात आल्याचीही चर्चा होती, पण पोलिसांनी आणि CJPनी सुद्धा हे वृत्त फेटाळलं. त्यानंतर आंदोलकांनी संसदेकडे कूच करण्याची हाक दिल्यावर आंदोलन अधिक चिघळलं. कारण आंदोलकांचा रेटा इतका होता की आंदोलन थेट संसदेच्या दारापर्यंत पोहोचलं. संसदेत घुसण्याचाही आंदोलकांनी प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. विशेष म्हणजे संसदेच्या दारात हे सगळं सुरू असताना संसदेत मात्र पंतप्रधानांसह सर्व खासदार सुद्धा उपस्थित होते. सकाळी 5च्या सुमारास सोनम वांगचुक यांची एक चिठ्ठी व्हायरल झाली आणि त्यात हा भारताचा दुसरा स्वातंत्र्य लढा असल्याचं म्हणत आंदोलनाची हाक दिली. सकाळी 5:30 वाजता आंदोलकांनी संसदेवर मोर्चाचं आवाहन केलं. सकाळी 6 वाजता जंतर मंतर भागात बॅरिकेड्स लावण्यात आले. आंदोलकांनी त्याला विरोध केला. सकाळी 6 वाजता
मध्यरात्रीपासून ते सकाळी 6 पर्यंत पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान या भागात मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आले. सकाळी 7 वाजता आंदोलकांनी बॅरिकेडिंग तोडलं. त्यानंतर तणाव वाढला. सकाळी 7 वाजता जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. सकाळी 7:15 वाजता आणखी मोठ्या संख्येनं आंदोलक दाखल झाले. सकाळी 7:30 वाजता सीजेपी शिष्टमंडळाला संसदेपर्यंत जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी वांगचुक यांनी केली. सकाळी 7:30 वाजता वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासाठी 3 अटी सरकारसमोर ठेवल्या. त्यानंतर सकाळी 8 वाजता बॅरिकेड्सच्या बाहेर येणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी हटवलं. सकाळी 8:10 जमावबंदी लागू तसंच आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली. सकाळी 8:15 वाजता जंतर मंतरवरून संसद अवघ्या 1.5 किलोमीटरवर असल्यानं ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केलं गेलं. सकाळी 8:30 वाजता शांततापूर्ण पद्धतीने संसदेकडे निघणारा मोर्चा असेल असं अभिजित दिपकेने म्हटलं. सकाळी 9 वाजता नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मांचा सीजेपीच्या सदस्यांसोबत संवाद, सूचनांचं पालन करण्याबाबत सांगितलं. सकाळी 9:20 सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानक बंद करण्यात आले, कारण काही मेट्रो स्थानकांमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी घुसले होते. सकाळी 9 वाजता मोर्चा सुरू होणार होता, पण बॅरिकेडिंगमुळे आंदोलकांना पुढे जाता येत नव्हतं. सकाळी 9:30 वाजता सरकार संवादाचा प्रयत्न करत असल्याचं सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं. सकाळी 10:30 वाजता AISAच्या 3 विद्यार्थी नेत्यांनी उपोषण सोडलं. सकाळी 10:45 आपचे मनीष सिसोदिया, संजय सिंग आणि आतिशी हे सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाले. सकाळी 11 वाजता आंदोलकांकडून संसदेकडे कूच करण्याचा प्रयत्न झाला. सकाळी 11 वाजता समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव जंतर मंतरवर पोहोचल्या. दुपारी 12:50 वांगचुक यांनी एका पत्राद्वारे सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होऊ देण्याची विनंती केली. दुपारी 1 वाजता अभिजित दिपकेने उपोषण सोडलं. दुपारी 1च्या सुमारास सीजेपीचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी गेलं आणि तोपर्यंत मोर्चा स्थगित करण्यात आला. दुपारी 2 वाजता सरकारसोबत झालेल्या चर्चेत ठोस आश्वासन न मिळाल्याचं सौरव दास यांनी सांगितलं. दुपारी 2च्या सुमारास JP नड्डांकडून आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन करण्यात आलं. दुपारी 2:30च्या सुमारास आंदोलकांकडून पुन्हा एकदा संसदेत घुसण्याचा प्रयत्न आणि पोलिसांनी त्यांना हुसकावलं. दुपारी 4 पर्यंत पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. दुपारी 4:30 पर्यंत आंदोलनादरम्यान पोलीस निमलष्करी दलाचे अनेक जवान जखमी झाले. सायंकाळी 5 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची बैठक पार पडली. आंदोलक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा मारा करण्यात आला. हे सगळं सुरू असताना सीजेपीच्या समर्थनासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. दिल्लीतील आंदोलन दडपण्यासाठी सरकार बळाचा वापर करत असल्याचा आरोप आता होऊ लागलाय आणि याचे पडसाद देशाच्या राजकारणात सुद्धा उमटताना दिसतात. हम सब कह रहे हैं डिस्कस करो, एजुकेशन पॉलिसी में प्रॉब्लम्स हैं, बड़े बड़े इश्यूज हैं, आप डिस्कस करने के लिए राजी नहीं है और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो. किस लिए? बच्चे हमारे स्टूडेंट्स पे जो लाठीचार्ज की, नौजवान बच्चों पे जो किए, ये डेमोक्रेसी पे हल्ला है. और जो लोग अपने बात रखने के लिए दिल्ली आते हैं उनके ऊपर ऐसी लाठीचार्ज अगर होती है और उनको अगर ऐसा डराया जाता है तो ये डेमोक्रेसी नहीं है. यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी लाठीचार्ज चुकीचा असल्याचं म्हटलंय, तर संजय राऊतांनी सरकार कॉक्रोचना घाबरल्याचं म्हटलं. याचं समर्थन कोणीच करणार नाही. त्या ठिकाणची घटना जी काही झालेली आहे, लाठीचार्ज व्हायला नको पाहिजे होता, त्याचं समर्थन आम्ही सुद्धा करणार नाही. यांना आम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून टाकतो. पण हे झुरळं जी आहेत, ही झुरळं फार खंबीर निघालेली आहेत आणि संपूर्ण देशातून झुरळं बाहेर पडली आहेत आणि झुरळांना पाठिंबा मिळतो आहे. हे सरकार लोकशाहीवादी अजिबात नाही. लोकशाहीवादी असतं तर या झुरळांना घाबरून त्यांनी मोर्चाची परवानगी नाकारली नसती. सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून नेल्यानंतर आंदोलन अधिक पेटलं. आज संसदेच्या दारापर्यंत आंदोलन पोहोचलं.
पोलीस असतील किंवा आंदोलक दोघंही या आंदोलनादरम्यान जखमी झाले. तरी सुद्धा आणखी मोठ्या संख्येनं आंदोलक विद्यार्थी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे, कारण देशभरातून आंदोलनाला पाठिंबा वाढत चाललाय. त्यामुळे सरकार आता काय पावलं उचलतं हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, नवी दिल्ली. दिल्लीत तरुणाईच्या आक्रमक आंदोलनानंतर आता सरकारनं धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत हालचाली सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. कारण एकीकडे आंदोलन सुरू असताना अमित शहानी धर्मेंद्र प्रधानांशी तासभर चर्चा केली. त्यामुळे आता धर्मेंद्र प्रधान पायउतार होणार का अशी चर्चा आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी दिल्लीत आक्रमक तरुणाईनं थेट संसदेवर धडक दिली आहे. दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रासह देशभरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थी तरुणांच्या वाढत्या दबावानंतर अखेर सरकारनं आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. दिल्लीच्या रस्त्यावर तरुणाई उतरली असतानाच केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळानं बाजू मांडत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच आपल्या मागण्यांचं निवेदनही सादर केलं. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे शांततापूर्ण आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. मीटिंग में हम लोगों ने यही बोला कि हमारे 3 डिमांड्स हैं. पहले कि सोनम वांगचुक जी को तुरंत रिलीज किया जाए एंड जब तक वो फॉर्मेलिटीज पूरी होती है उसमें उनको एक वीडियो बनाने का अलाउ किया जाए. वो वीडियो में यही हो कि वो अपील करे शांति बनाए रखने के लिए, लेकिन वो अभी तक हुआ नहीं है. नंबर 2, हमारा ये भी डिमांड है कि धर्मेंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा. या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से या तो वो खुद रिजाइन करे. प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता. और तीसरा, जो नीट के फैमिलीज है जो बच्चे मर गए हैं 20 से ज्यादा, उन फैमिलीज को 1 करोड़ का मुआवजा मिले. ये डिमांड्स को लेके हम JP नड्डा जी के पास गए. उन्होंने ही बुलाया था. तरुणाई थेट संसदेच्या गेटवर धडक देत असतानाच सरकारनंही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना बैठकीला पाचारण केलं. धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची तासभर बैठक झाली. यावेळी पियुष गोयल सुद्धा उपस्थित होते. तरुणाईचा वाढता दबाव आणि गृहमंत्री अमित शहांशी झालेल्या चर्चेनंतर आता धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. ग्रेविटी ऑफ द प्रॉब्लम समझ में आनी चाहिए एंड दे शुड इनिशिएट अ डायलॉग एंड दे शुड, जो सोनम ने 3 मांगे की है, रेजिग्नेशन ऑफ धर्मेंद्र प्रधान एंड इमीडिएटली, और सेकेंडली जो भी रिफॉर्म्स है वो ऑल द पार्लियामेंटेरियंस हैव टू अश्योर कि दिस मॉनसून सेशन विल बी नथिंग बट on the first issue they have to resolve is the education. ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन है. जर या सरकारला जनाची नाही मनाची थोडी जरी शिल्लक असेल, थोडी जरी, तरी हे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही घ्यायचा नाही, त्याला हकालपट्टी त्यांनी करावी. कारण आज अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. आज नीटचा एवढा बोजवारा उडलाय की लाखो विद्यार्थ्याचं भविष्य टांगणीला लागले. असं असताना खरं तर आम्हाला आंदोलन करायची गरजच नाही पडली पाहिजे. हो, पार्टी विथ डिफरन्स म्हणणारे हे बिनलाजच लोक, ह्यांना कळत नाही नीटचा पेपर फुटतो कसा. तिकडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनीही नीट पेपर फुटीवरून सरकारला घेरलं. नीट पेपर फुटी प्रकरणी चर्चेची विरोधकांची मागणी करत लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. तरुणाईसोबतच विरोधकांनी प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. धर्मेंद्र प्रधान जी नैतिक जिम्मेवारी ले. क्यों? जब भाजपा निर्वाचन से पहले जब मुख्यमंत्री बदल सकती है तो शिक्षा मंत्री क्यों नहीं बदल सकते? जब गुजरात में निर्वाचन आता है, जब उत्तराखंड में निर्वाचन आता है, तब तो मुख्यमंत्री बदल देते हैं. हरियाणा में मुख्यमंत्री बदल देते हैं. इतना अटूट विश्वास धर्मेंद्र प्रधान जी पर क्यों? क्या और कोई काबिल शिक्षा मंत्री नहीं है? तो इसीलिए सरकार उनकी है, मंत्री उनको ही बनाना है. तो वो आज उनकी विफलता के बारे में पूरे देश और दुनिया में चर्चा चल रही है. लेकिन अहंकार, बेरोजगारी पे कुछ नहीं, लीक के बगैर परीक्षा नहीं होती है. और अहंकार और अभिमान देखिए,
कि दूसरे दलों को तोड़ करके संख्या बढ़ाओ अभियान में लगे हुए। ईश्वर सद्बुद्धि दे चार्जशीटेड गवर्नमेंट को। नीट पेपर फुटीनं देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ खंडोबा झालाय। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केल्या। याचाच निषेध करत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल 21 दिवस उपोषण केलं। आता याच पेपर फुटीच्या निषेधार्थ तरुणाईनं थेट संसद गाठण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावर ठेवणं अवघड बनलंय। परिणामी आता लवकरच धर्मेंद्र प्रधानांना हटवलं जाण्याची दाट शक्यता आहे। आता याला मुहूर्त कधी लागतो याकडे सगळ्या आंदोलकांसह देशाच्या तरुणाईचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि या चर्चेचं कारण ठरलंय राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेली एक पोस्ट। एकीकडे सुप्रिया सुळेंनी 50% जागा वाढल्यास आक्षेप नसेल अशी सकारात्मक भूमिका घेतलेली असताना रोहित पवारांनी मात्र 50% हे आमिष असल्याचं म्हणत विरोधात भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादीत आणि पवारांच्या कुटुंबात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून मतभेद असल्याचं दिसून येत आहे। पाहूयात। डिलिमिटेशन वरून पवारांच्या राष्ट्रवादीत फूट। सुळेंचे 50% जागा वाढीला समर्थनाचे संकेत। रोहित पवारांकडून मात्र आमिष म्हणत विरोध। डिलिमिटेशन विधेयकावरून कुटुंबातच मतभेद। 50%चा जो कॅप आहे योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेतील नेत्या सुप्रिया सुळेंचा हा दावा। देशात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सरसकट 50% मतदारसंघ वाढले तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा करू म्हणत सुप्रिया सुळेंनी त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली आहे। सुप्रिया सुळेंचे विधान म्हणजे सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकाबाबत सकारात्मक भूमिका असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण सुप्रिया सुळेंच्या याच 50%वरून समर्थनाच्या भूमिकेला आता त्यांच्याच पक्षातून विरोध सुरू झाल्याचं दिसतंय। कारण 50% जागा वाढीचं आमिष दिलं जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवारांनी डिलिमिटेशन विरोधात भूमिका जाहीर केली आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हाच सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे। यासाठी गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवून देण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं। मात्र या आकड्यांच्या जाळ्यात अडकून जर आपण या विधेयकाला पाठिंबा दिला तर महापालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांची राजकीय फायद्यासाठी तोडफोड केली जाईल। भौगोलिक सीमा किंवा घटनात्मक चौकटीचा विचार न करता केवळ सत्ता कायम राखण्यासाठी ही पुनर्रचना केली जाईल आणि आसाममधील मतदारसंघाची पुनर्रचना हे याचं उत्तम उदाहरण आहे। सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी 2016 पासूनच अनुभवी माजी अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोणत्या मतदारसंघाची कशी तोडफोड करायची याची रणनीती भाजपनं आधीपासून आखली आहे। आता केवळ हे विधेयक मंजूर होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे। तोपर्यंत विरोधकांशी सलोख्याचं नाटक केलं जाईल, विविध आश्वासनांची गाजरं दाखवली जातील, विरोधकांना विश्वासात घेतल्याचं दाखवलं जाईल आणि लोकशाहीच्या गप्पाही मारल्या जातील। पण विधेयक मंजूर होताच अंगावरील माशी झटकावी त्याप्रमाणे विरोधकांना बाजूला सारून हुकुमशाही प्रवृत्ती पुन्हा उफाळून येईल। याच प्रवृत्तीने संविधानावर घाला घालण्यासाठी एका बाजूला डिलिमिटेशन आणि दुसऱ्या बाजूला SIR अशी जोरदार तयारी सुरू केली आहे। हा डाव उधळून लावायचा की प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विधेयकाला पाठिंबा देऊन तो यशस्वी होऊ द्यायचा याचा सर्वांनीच नीट विचार करण्याची गरज आहे। जय संविधान, जय लोकशाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवारांनी थेटपणे डिलिमिटेशनच्या विरोधात भूमिका जाहीर केली आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचं डिलिमिटेशन संदर्भात वेगवेगळे सूर उमटताना दिसत आहेत। याच मुद्द्यावरून भाजप शिवसेनेनं पुन्हा एकदा रोहित पवारांना लक्ष केलंय। सुप्रियाताई आपल्या नेत्या आहेत, संसदेच्या नेत्या आहेत आणि तिथल्या कार्याध्यक्ष आहेत। संसदेमध्ये त्यांनी जी मागच्या वेळेला विरोध केला होता, भूमिका मांडली होती, तीच भूमिका त्यांनी कायम ठेवलेली आहे। महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पहिलं महिला आरक्षण घेण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं। त्यांचा पक्ष महिला आरक्षणाला पाठिंबा देईल, परंतु डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये डिलिमिटेशन राजकीय असेल तर त्याचा विरोध होईल। डिलिमिटेशनचा प्रस्ताव काय येतोय, राज्यामध्ये 50% वाढवण्याचा येतोय का,
तो आल्यानंतर विचार करू असं सांगितलंय. या देशामध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर होईल, या देशामध्ये डिलिमिटेशन विधेयक मंजूर होईल. मुळामध्ये सुप्रियाताई सुळे यांनी देखील या विधेयकाला समर्थन देण्याची भूमिका बजावली, परंतु सुप्रिया सुळे विरुद्ध रोहित पवार असा सामना राष्ट्रवादीमध्ये सातत्यानं बघायला मिळतो. सुप्रियाताईंनी एखादा मुद्दा मांडला की त्याला विरोध करायचं, हा रोहित पवारांचा अजेंडा झालाय, हा रोहित पवारांचा धंदा झालाय. राष्ट्रवादीने डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणं आणि एखाद्या माणसाने त्याला विरोध करणं हे चालतंय, परंतु निश्चितच शरद पवार साहेबांचा आदेश त्या पक्षामधले सर्वजण मानतील. डिलिमिटेशनचं बिल हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे, याची जाणीव राष्ट्रवादीच नव्हे तर उबाटाच्या लोकांना झालेली आहे, इतर लोकांना झालेली आहे. म्हणून आता हे बिल चांगल्या पद्धतीने बहुमताने हे पास या लोकसभेमध्ये होईल याबद्दल आता शंका राहिलेली नाही. सुप्रिया सुळेंनी 50% जागा वाढीला समर्थनाचे संकेत दिल्यानंतर रोहित पवारांनी थेटपणे विरोधाची भूमिका घेतल्यानं पक्षातील मतभेद समोर आले. पण पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र आता पुन्हा एकदा डिलिमिटेशन विधेयकाला पक्षाचा विरोध असल्याचं जाहीर करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तर गिरीश महाजनांनी हा त्यांच्या पक्षाचा आणि कौटुंबिक विषय असल्याचं सांगत रोहित पवारांना टोला लगावलाय. सुप्रियाताईंनी असं सांगितलं की त्याच्यात जर त्यांनी काही बदल केले तर इंडिया आघाडीत आम्ही त्याच्यावर चर्चा करू आणि सकारात्मक वाटलं तर आम्ही इंडिया आघाडी म्हणून निर्णय घेऊ. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इंडिव्हिज्युअल निर्णय घेणार नाही, तर तो इंडिया आघाडी म्हणून घेईल, हे सुप्रियाताईंनी अगदी स्पष्ट केलेलं आहे. आणि इंडिया आघाडींनी याच्या अगोदर त्याच्या विरोधात मतदान केलेलं आहे. आता त्यांनी जर बिलामध्ये काही बदल केले, विरोधकाचं जर काही मत घेतलं, जाणून घेतलं, जे काही ते घेणार नाहीत, तर त्याच्यावरचा प्रश्न आहे पुढचा. पण आज तर आम्ही त्या बिलाच्या विरोधातच आहेत. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांनी भूमिका काय घ्यावी, काय घेऊ नये, त्यांच्या आपसामध्ये काय मतभेद आहेत. कारण रोहित पवार सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींना विरोध करताना आपण बघितलं असेल. आणि विलिनीकरण करायचं की दोन्ही पक्षाचं, त्यावर त्यांचा आक्षेप आहे. आमच्या सोबत यायचं की नाही महायुतीसोबत, याबाबतही त्यांचं काही वेगळं मत आहे. ते त्यांचं वेगळं मत आहे, पण मला वाटतं हा त्यांचा कौटुंबिकी प्रश्न आहे आणि पक्षांतर्गत प्रश्न आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी मिळवण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी काही विरोधी पक्षांना आपल्या बाजूनं वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यात पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा डिलिमिटेशनच्या बाजूनं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुद्धा सत्तेच्या दिशेनं वाटचाल असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच की काय आता रोहित पवारांनी सुद्धा त्यांच्या सरकार विरोधातील भूमिका जाहीर करत भाजपसोबत जाण्यास एक प्रकारे नकारच दिलाय का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. राजकारणात प्रत्येक गोष्टीचे काही अर्थ निघत असतात. राजकीय परिघात वावरताना सार्वजनिकरित्या केलेली कुठलीही गोष्ट वैयक्तिक राहत नाही. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे सुप्रिया सुळेंचा एक व्हिडिओ, ज्यात त्या राजनाथ सिंहांच्या पाया पडतायत. यावरूनच आता वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलंय. पाहूयात. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संसदेत सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. ही बैठक झाल्यावर सर्वपक्षीय नेते बाहेर पडले. आता त्यानंतरची ही दृश्य बघा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग चालत येताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत JP नड्डा सुद्धा आहे. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे आल्या आणि त्यांनी राजनाथ सिंहांच्या पाया पडल्या आणि मग या सर्वांसोबत त्या पुढे मार्गस्थ झाल्या. यावरून आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण राजनाथ सिंग हे भाजपचे नेते आहेत, तर सुप्रिया सुळे या भाजपच्या विरोधात असलेल्या शरद पवारांच्या पक्षातील खासदार आहेत. त्यात परवाच त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात देखील सहभागी झाल्या आणि आज सत्ताधाऱ्यांच्या एका मंत्र्यांच्या त्या पाया पडतात. त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा उलटसुलट चर्चा पाहायला मिळत आहेत. शरद पवारांचा पक्ष NDA सोबत जाणार अशा शक्यता व्यक्त केल्या जात असतानाच सुप्रिया सुळेंचं राजनाथ सिंहांच्या पाया पडत आशीर्वाद घेणं आणखी संशय वाढवणारं ठरतंय. आणि हाच संशय संजय राऊतांच्या बोलण्यातून सुद्धा जाणवलाय. तर शशिकांत शिंदेंनी सुळेंचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं म्हटलंय. ऑल पार्टी मीटिंग संपली, त्याच्यानंतर सुप्रिया सुळे ज्यावेळेस बाहेर पडल्या त्यावेळेस त्यांनी राजनाथ सिंगांच्या पाया पडल्या. नंतर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा डिलिमिटेशनवरचा स्टँड जो आहे तो कुठेतरी धुसर होताना पाहायला मिळतोय का? गेल्या मला असं आहे की हा त्यांची पक्षाची भूमिका असेल वाकण्याची, आमची नाही. सुप्रियाताई आपल्या नेत्या आहेत, संसदेच्या नेत्या आहेत आणि तिथल्या कार्याध्यक्ष आहेत.
संसदेमध्ये त्यांनी जी मागच्या वेळेला विरोध केला होता, भूमिका मांडली होती, तीच भूमिका त्यांनी कायम ठेवलेली आहे. महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पहिलं महिला आरक्षण घेण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. त्यांचा पक्ष महिला आरक्षणाला पाठिंबा देईल, परंतु डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये डिलिमिटेशन राजकीय असेल तर त्याचा विरोध होईल. डिलिमिटेशनचा प्रस्ताव काय येतोय, राज्यामध्ये 50% वाढवण्याचा येतोय का, तो आल्यानंतर विचार करू असं सांगितलंय. तर नुसत्या पाया पडण्यावरून राजकीय अर्थ काढणं चुकीचं असल्याचं मत सुळेंच्या पक्षाचे नेते महबूब शेख यांनी व्यक्त केलं. तर पाया पडणं हा आपल्या संस्काराचा भाग असल्याचं भाजप नेते गिरीश महाजनांनी म्हटलंय. खरं तर हे फार दुर्दैवी आहे. राजनाथ सिंग हे जरी आमचे वैचारिक विरोधक आहेत, ते काय आमचे दुश्मन नाहीत. आणि लोकशाहीमध्ये आपल्या भारताच्या संस्कारामध्ये किंवा आपली संस्कृती आहे ज्येष्ठांचा आदर करणं. तर सुप्रियाताईंच्या वडिलाच्या सोबत राजनाथ सिंग साहेबांनी काम केलेलं आहे. दिल्लीमध्ये अनेक वर्ष पवार साहेबांचे आणि सगळ्या राजकीय पक्षाचे चांगले संबंध आहेत. शेवटी संवाद पवार साहेब सगळ्याशी करतात. आता राजनाथ सिंग सारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यांच्या, जे त्यांच्या वडिलाच्या वयाचे आहेत, त्यांचं दर्शन घेतलं म्हणून जर चर्चा होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे. आता पवार साहेबांच्याकडे अनेक विरोधी पक्षाचे नेते येतात, त्यावेळेला ते त्यांचे दर्शन घेतात. आम्ही कुणाचा व्हिडिओ शूट करून बाहेर टाकत नाही. मग त्यात चुकीचं काय, वाईट काय? हे आपलं संस्कृती आहे, आपलं कल्चर आहे महाराष्ट्राचं. आणि सगळ्यातूनच बघा, कोणी वरिष्ठ असेल, कोणी ज्येष्ठ असेल. आता माननीय राजनाथ सिंगजी गेल्या अनेक वर्षापासून पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी आहेत, मोठ्या पदावर आहेत, गेल्या अनेक वर्षापासून मंत्री आहेत. आणि अचानक कोणी समोर आलं तर आपण कोणी असो, मी पण कोणी ज्येष्ठ आलं तर त्या ठिकाणी निश्चित खाली वाकून नमस्कार करतोच. मला वाटतं त्यामध्ये काही वावगं आहे, मला असं काही वाटत नाही. पवारांचा पक्ष एनडीएत सहभागी होण्याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत. त्यातच जयंत पाटलांच्या भेटीगाठींनी याबद्दलच्या चर्चांना आणखी फोडणी दिली. 2 दिवसाआधी आमदार रवी राणांनी सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असा दावा केला. हे दावे शरद पवारांच्या पक्षानं फेटाळले असले तरी सुप्रिया सुळेंच्या पाया पडण्यानं या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. शिंदेंच्या शिवसेनेची गुंड, खंडणीखोर आणि अटकेची टांगती तलवार असलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे तिहेरी कोंडी निर्माण झाली आहे. मारकुटा नगरसेवक म्हात्रे, माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि नवी मुंबईतील खंडणी प्रकरणात उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांची हकालपट्टीची मागणी आता जोर धरू लागली आहे. पाहूयात. मारकुट्या म्हात्रेवर शिवसेनेकडून कारवाई कधी? धंगेकरांवर गुन्हा दाखल, पक्षाची डोळेझाक का? खंडणीखोर पूजा बनसोडेंवर कारवाई का नाही? शिंदे साहेब हे ऑपरेशन कधी करणार? सध्या शिंदेंची शिवसेना या 3 पदाधिकाऱ्यांमुळे कोंडीत सापडल्याचं चित्र आहे. महिला डॉक्टरला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाची न्यायालयानं पुन्हा तुरुंगात रवानगी केली. मुंबई उच्च न्यायालयानं फटकारल्याच्या नंतर रविवारी दुपारी रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आला. यावेळी मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण म्हात्रेला दुसऱ्यांदा तुरुंगात गेल्यानंतरही शिवसेनेकडून म्हात्रेवर कारवाई होत नाहीये. याच संदर्भात जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी काय म्हटलं पहा. आदर केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाचा आदेश मानला. पक्षाकडून काही कारवाई होणार आहे का? पक्षाकडून देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टरांना मारहाण करणं याचं समर्थन कधीच शिवसेनेने केलं नाही, मी कधी करणार नाही. पण कायद्याच्या कचाट्यात सापडलेला रमेश म्हात्रे हा शिवसेनेचा एकटाच नेता नाहीये. म्हात्रे पाठोपाठ पुण्यातील शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी पक्षाची कोंडी केली आहे. पुण्यातील खलील शेख आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी व्हिडिओ तयार करून गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणात स्वारगेट पोलीस ठाण्यात धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धंगेकरांनी कोर्टात धाव घेतली. आत्महत्या करणाऱ्या खलील शेख यांनी स्वतः धंगेकरांचं नाव घेतल्यानं त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. पण पक्षाकडून मात्र अद्यापही धंगेकरांवर कारवाईची हालचाल सुरू झालेली दिसत नाहीये. नवी मुंबईतही शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुखानं पक्षाला अडचणीत आणलंय. उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे यांना खंडणी प्रकरणात तुर्भे पोलिसांनी अटक केली आहे.
तुर्भे येथील महादेव ट्रेडर्स या स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडनं 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा बनसोडे यांच्यावर आरोप आहे. खंडणी देण्यास नकार दिल्यावर मालक आणि कर्मचाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप बनसोडे यांच्यावर करण्यात आला आहे. पूजा बनसोडेला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मारहाण, हत्येस प्रवृत्त करणं आणि खंडणी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांवर आहेत. यात म्हात्रे आणि बनसोडे अटकेत आहेत, तर धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या नेत्यांवर कारवाईसाठी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसतंय. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मारकुट्या खंडणीखोरांवर शिवसेना कधी कारवाई करणार असा सवाल विरोधकांसह सत्ताधारीही विचारत आहेत. ज्या दिवशी रमेश म्हात्रेंनी डॉक्टरवर आणि महिलांच्यावर खास करून हात उचलला, त्या दिवशी पहिल्या मिनिटाला रमेश म्हात्रेची पक्षातनं हकालपट्टी व्हायला पाहिजे होती. याचा अर्थ काय? तर त्यांच्या पक्षाचा त्याला पाठिंबा आहे. तुम्ही जर त्याची हकालपट्टी करत नाही, महिलांच्या कानशिलात लगावतो, डॉक्टरांच्या कानशिलात लगावतो, हा 4थी नापास आहे का 5वी नापास आहे माहीत नाही, पण डॉक्टरांना मारहाण करतो. त्यांचं चुकलं असेल डॉक्टरांचं, त्याला वेगळी समज द्यावा, तक्रार करावी, पण महिलांना मारहाण करतो म्हणजे काय? सत्तेची मस्ती आणि मगरुरी अंगात आली. त्या पक्षाचे येत आहेत त्या पक्षाचं असं नाही. खरं म्हणजे दवाखान्यात झालेली घटना त्याचं समर्थन मान्य शिंदे साहेबांनी पण केलं नाही. म्हात्रेच्या संदर्भामध्ये त्यांनी पण त्याचं समर्थन अजिबात केलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांनी अगदी महिलेवरही हात उगारला, तर डॉक्टरला इतकं मारलं, हे अतिशय चुकीचंच आहे. त्याचं समर्थन कोणी केलं नाही. मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आपली बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे. शिंदे साहेबांनी कडक शब्दातच त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आपलं मत मांडलेलं आहे. त्यामुळे पक्ष कुठला असू शकतो, शेवटी माणूस त्याचं काय कोणाचं केव्हा तोल देईल, कोण केव्हा काय करेल हे काही सांगता येत नाही. विरोधकांसह मित्रपक्षही कारवाईसाठी दबाव वाढवत असले तरी शिवसेनेतून तशा हालचाली सुरू होताना दिसत नाहीये. त्याउलट पोलीस कारवाई आणि नाराजी व्यक्त केल्याचं सांगत नेते सारवासारव करतायत. मला असं वाटतं हा सगळा निर्णय माननीय एकनाथजी शिंदे घेतील. ते पक्षाचे मुख्य नेते आहेत. आमच्यापैकी कोणी, ते स्वतः सुद्धा त्यांनी कधी कोणाला वाचवायला गेले नाही. आणि तुम्हाला माहिती आहे त्यांना डॉक्टरांबद्दल किती सहिष्णुता आहे. स्वतः श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत आणि त्यांनी पहिल्याच दिवशी जेव्हा ही घटना घडली त्यावेळा त्यांनी सांगितलं की आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. खरं तर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या शिवीगाळ, मारहाण करत गुंडगिरीचं दर्शन दिलं, तर नवी मुंबई महिला उपजिल्हा प्रमुखांची खंडणीखोरी जगजाहीर झाली. पुण्यात थेट आत्महत्या करणाऱ्यानंच धंगेकरांचं नाव घेतल्यानं त्यांनाही आज ना उद्या अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारींचा डाग असलेल्या नेत्यांची शिवसेना किती दिवस पाठराखण करणार हा खरा सवाल आहे. या तिन्ही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी होणार की त्यांना वाचवलं जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.